नमस्कार, जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्राशी निगडित 20 बातम्यांचा आढावा. तेव्हा सुरुवात करूया शेतीमित्र 20ला. आता शेतकऱ्यांना कृषी साहित्य देण्याऐवजी अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. या महत्त्वपूर्ण धोरणास मंत्री परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात जनावरांचं खाद्य, कृषी अवजार, कीटकनाशक, नेटशेड, बियाणं, ताडपत्री, अंडी उकळणी यंत्र, वीज पंप यांचा समावेश आहे. महागाव तालुक्यात दुर्गम गावांमध्ये रोजगार मिळणं कठीण झालंय. त्यामुळे कामाच्या शोधात शेकडो मजुरांनी गावं सोडली. परिणामी खेडे ओस पडले असून मजूर ऊस तोडणीसह इतर कामांसाठी परप्रांतात स्थलांतरित होत आहेत. भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणासाठी अझिमाबाद इथं पुलाचं बांधकाम मंजूर होऊनही ते सुरू झालं नाही. परिणामी गावातील शेतकऱ्यांचा मुख्यालयाशी संपर्क तुटल्यानं नागरिक त्रस्त झालेत. या निमित्तानं प्रकल्प अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर पुन्हा एकदा आलेला आहे. नोटाबंदीच्या धोरणांमुळे हैराण झालेल्या जिल्हा सहकारी बँकांना राज्य आणि केंद्र सरकार दाद देत नसल्याचं स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली. परिणामी 2 डिसेंबरची सुनावणी सहकारीतील बँकिंग चळवळीचं भवितव्य ठरवणारी असेल. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत ढेपाळलेल्या नियोजनामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. शेतमालाचं मोजमाप वजन मारलं जातं. त्याचबरोबर शिवाय व्यापाऱ्यांच्या मनमानी दरांमुळे भाजी उत्पादक त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील 26 अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी नाबार्डकडून 12,773 कोटींचं कर्ज दिलं जाणार आहे. या प्रकल्पामुळे 5 लाख हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण होण्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. पंतप्रधानांच्या आदेशानंतर राज्य सहकारी बँकेनं कारखान्यांना ऊस पुरवलेल्या सभासदांची नावांची यादी आणि बँक खात्यांची माहिती पुरवण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे ऊसाचे हप्ते थेट ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. राज्यातील काही भागात मरुका किडीचा प्रादुर्भाव फळभाज्यांच्या पिकांवर दिसून येतोय. अळींचा प्रादुर्भाव पीक फुलोऱ्यात आल्यापासून सुरू होतोय. मुख्य खोडाची वाढ खुंटल्यानं उत्पादनही कमी होत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिलेला आहे. राज्यात जलयुक्त शिवार योजनेचा दृश्य परिणाम दिसायला लागले आहेत. भंडारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत यंदा समाविष्ट केलेल्या 86 गावांपैकी 60 गावं 100% वॉटर न्यूट्रल तर 14 गावं 80%च्या वॉटर न्यूट्रल प्रमाणात झालेली आहेत. पुण्यातील राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेतर्फे महिला बचत गटांसाठी योजना राबवण्यात येते. आता त्यांच्या मुलींनाही आत्मनिर्भर बनवण्यासाठी बँक आणि संस्थेनं पुढाकार घेतला. ब्युटी पार्लर प्रशिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी बनवलं जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं. या नुकसानीचा अहवाल तालुका कृषी अधिकाऱ्यांनी अद्याप जिल्हा कृषी विभागाकडे पाठवला नाहीये. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. आधार कार्डाच्या सहाय्यानं खतांची खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल अर्थात ई-पॉज मशीनद्वारे रासायनिक खतं खरेदी केल्यास थेट अनुदान देण्याचा निर्णय शासनानं नुकताच घेतलेला आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी आवश्यक जमिनीच्या मोजणीसाठी गंभीरवाडीत महसूल अधिकारी आले होते. तेव्हा संतप्त शेतकऱ्यांनी त्यांचा तीव्र निषेध केला. परिणामी जमीन मोजणी न करताच अधिकाऱ्यांना माघारी फिरावं लागलं. जंगलांचं संरक्षण करून वणव्याचं प्रमाण कमी करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. यात गोंदिया जिल्ह्यातील 109 गावांचे प्रस्ताव आले होते. ते ग्रामवन योजनेसाठी शासनाला पाठवण्यात आले आहेत. त्यावर लवकरच उत्तर येणं अपेक्षित असल्याचं बोललं जात आहे. जालना जिल्ह्यातील संजय मोरे पाटील यांनी केशर आंबा मिश्र फळबाग शेतीत प्रावीण्य मिळवलंय. त्यांनी केशर आंब्याप्रमाणेच सीताफळ ब्रँड तयार केला आणि सीताफळाला मार्केट मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय. यामुळे त्यांनी आर्थिक समृद्धी साधली आहे. पक्ष्यांची उत्पादकता वातावरणातील तापमानावर अवलंबून असते. पक्ष्यांच्या सामान्य शरीर तापमानापेक्षा कमी वा अधिक तापमानामुळे पक्ष्यांच्या
उत्पादकतेवर परिणाम दिसू लागलेत। परिणामी हिवाळ्यात पक्ष्यांची गादी, खाद्य, पाण्याच्या व्यवस्थापनावर भर देण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलेलं आहे। वर्धेच्या साटोडा इथं पीक लागवड या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। यात परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त भाग घेतला। सूर्यफूल आणि तुळस या अश्वगंधा लागवड याबरोबरच अनेक पिकांविषयी या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलं। सेंद्रिय खतांची मागणी ओळखून नगरच्या रांजणीचे संजय तनपुरे यांनी व्यावसायिक दृष्टीने 4 वर्षांपूर्वी गांडूळ खत निर्मिती केली होती। वर्षाला सुमारे 200 टन खते विक्रीचा पल्ला त्यांनी गाठलेला आहे। दुष्काळात शेतीपेक्षा या व्यवसायाने त्यांना आर्थिक पाठबळ दिलेलं आहे। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली। नगरमध्ये 8.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर कोकण, गोवा आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाल्याचं वृत्त आहे। बाजारभाव या प्रकारे भेंडी प्रति क्विंटल सरासरी 2600 रुपये, फ्लावर 650 रुपये, बटाटा 900 रुपये, कांदा 850 रुपये, आले 1200 रुपये, लसूण 7000 रुपये, डाळिंब प्रति क्विंटल सरासरी 8400 रुपये, मोसंबी 1800 रुपये आणि पपई प्रति क्विंटल सरासरी 850 रुपये। तर या होत्या शेतीविषयक 20 बातम्या आपण पाहताय। जय महाराष्ट्र, नमस्कार।